गुजरात क्रांती भवनचे संचालक संजय शर्मा हल्ल्याप्रकरणी आरोपी अन्नू रंगारी याने बदला घेण्यासाठी सुपारी दिली असल्याचं पोलिसांना बयानात सांगितलंय। 6 जूनला रात्री गुजरात क्रांती भवनचे संचालक संजय शर्मा यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आला होता, ज्यात आरोपी सय्यद मेहरी मिया उर्फ पिंटू याला नागरिकांनी पकडून सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले होते। या हल्ल्यात मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुसऱ्याच मुख्य आरोपीचे नाव बाहेर आले आहे। पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अन्नू रंगारी स्पष्ट इशारे करीत असताना दिसून आला। पोलिसांनी त्याचा तपास लावला असता शेवटी अन्नू रंगारी याने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले। या दरम्यान पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या दरम्यान सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपी अन्नू रंगारी याची कसून चौकशी केली असता अन्नू रंगारीने सत्यता पोलिसांना बयानात सांगितली। 1 ते 1.5 वर्षापूर्वी अन्नू रंगारी हा जेवण करण्याकरिता संजय शर्मा यांच्या हॉटेलमध्ये गेला होता। त्या ठिकाणी वाद निर्माण होऊन शर्माने त्याला शिवीगाळ करून रिव्हॉल्वर दाखविली। याचाच वचका काढण्यासाठी अन्नूने मनात ठाम ठरून घेतले होते। त्याकरिता अन्नू रंगारी याने संजय शर्मावर हल्ला करण्याकरिता सय्यद मेहरी उर्फ पिंटूला पैसे देऊन मारण्याची सुपारी दिली होती, असे बयानात आरोपी अन्नू रंगारीने पोलिसांना सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।